उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. बरोबर की नाही? दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि शुद्धतेचा सण. या सणात एक सुंदर आरोग्यदायी परंपरा आहे. ती म्हणजे अभ्यंग स्नान, म्हणजेच औषधी तेलाने मालिश करून स्नान करणे. त्याचबरोबरीने उटणं लावणे ही पण एक प्रथा आहे. या फक्त धार्मिक प्रथा नाहीत, तर आयुर्वेदातील महत्वाच्या आरोग्य संवर्धक प्रक्रिया आहेत. अभ्यंग म्हणजे तेलाने केलेली मालिश आणि स्नान म्हणजे शुद्धी. ही प्रक्रिया शरीर, मन आणि आत्म्याला ताजेतवाने करते. उठणं म्हणजे शरीराला ऊब देणारं, त्वचेला पोषण देणारं आणि मनालाही प्रसन्न करणारं नैसर्गिक औषधी मिश्रण. यात हळद, बेसन, चंदन, मंजिष्ठा, कापूर इत्यादी द्रव्य असतात. काही ठिकाणी यात केशर, बदाम, तिळाचं तेल किंवा नारळाचं दूधही घातलं जातं, ज्यामुळे त्वचेवर एक मऊ तजेलदार थर तयार होतो. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आणि दाहनाशक आहे. ती त्वचेतील संसर्ग टाळते आणि चमक वाढवते. चंदन आणि कापूर शरीराला थंडावा देतात, सुगंध देतात आणि मन शांत करतात. बेसन पीठ त्वचेतील मृत पेशी काढून टाकतं, जणू नैसर्गिक स्क्रबच. म्हणूनच दिवाळीच्या नरक चतुर्दशीला पहाटे पहाटे केलेले अभ्यंग स्नान विशेष फलदायी मानले जाते, कारण याच काळात थंडीचा प्रारंभ होतो. थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते, सांधे कठीण होतात आणि रक्ताभिसरण मंदावते. वात दोष वाढल्यास शरीरात कोरडेपणा, वेदना, ताण आणि थकवा जाणवतो. अभ्यंग केल्याने वात दोषाचे संतुलन राखले जाते. तेव्हा तिळाचं तेल, नारळाचं तेल आणि औषधी तेल यांनी केलेले मालिश आणि लावलेले उटणं शरीराला उष्णता, लवचिकता आणि पोषण देते. म्हणूनच तुम्ही असे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता थंडीच्या दिवसात रोज केले तर तुमची त्वचा निरोगी आणि मन प्रसन्न राहण्यास नक्की मदत होईल. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.